हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 10. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्यसि. अभ्यासयोग करण्यास असमर्थ असशील तर केवळ माझ्यासाठीच कर्म कर. केवळ माझ्यासाठीच कर्म करत राहिलास तरीही तू पूर्णत्वास सिद्धीस प्राप्त होशील. भगवंत श्री सांगत आहेत की जर अभ्यासयोग करण्यास असमर्थ असशील तर अभ्यासयोग करण्यास कठीण जाते. अभ्यास करायला कंटाळा केला जातो. भौतिक अभ्यास हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या विषयाचा असतो. समोर काही ना काही विषय असतो. अगदी इतिहासाचा अभ्यास करायचा असला तरीही भूतकाळात का होईना पण त्या घटना घडलेल्या असतात. तरीही कंटाळा येतो. अध्यात्मात अभ्यासयोग करायचा म्हणजे काहीही माहीत नसलेल्या गोष्टीचा अभ्यास करायचा असतो. शून्यातून शून्याच्या पलीकडील अभ्यास करायचा असतो. अदृश्य परमतत्वाचा अभ्यास करायचा असतो. शून्यात नजर स्थिर करून विराटाचा शोध घ्यायचा असतो. हे मोठं कठीण आहे. अशांसाठी भगवंत श्री वेगळी साधना सांगत आहेत. भगवंत श्री सांगतात की अशाने केवळ माझ्यासाठीच काम करावे. भगवंत श्रींनी प्रथम मन आणि बुद्धी भगवंत श्रींच्यात स्थिर करायला सांगितली. हा भक्तियोग होय. त्यानंतर अभ्यासयोग करायला सांगितला. हा ज्ञानयोग होय. आता येथे कर्मयोग सांगत आहेत. अभ्यास नव्याने करायचा असतो. कर्म तर प्रत्येकाला करावेच लागते. त्यात नवीन असे काहीही नाही. अभ्यास योगापेक्षा कर्मयोगाचा सोपा मार्ग सांगत आहेत. साधकाने केवळ भगवंत श्रींकरिताच कर्म करावे. साधकाने स्वतःला भगवंत श्रींच्यात वाहून घ्यावे. म्हणजे त्याची कर्मे आपोआप भगवंत श्री प्रीत्यर्थम केली जातील. त्याने भगवंत श्रींचे साधन व्हावे. जणू काही भगवंत श्री साधकाच्या माध्यमातून काम करत आहेत. साधक काम करत नसून भगवंत श्री काम करत आहेत. या कामामुळे जे काही होईल ते साधकाचे होत नसून भगवंत श्रींचे होत आहे अशी दृढ भावना साधकाची असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भगवंत श्री मालक आणि साधक केवळ सेवक असेल. या कामाचा चांगला किंवा वाईट परिणाम जो काही होईल तो भगवंत श्रींचा आहे. साधकाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्याने फक्त सेवा करायची आहे. बस. ती सेवा करणे हीच त्याची पूर्णत्वात जाण्याची साधना आहे. अनेक सेवाभावी मठ संस्था चालविल्या जातात. गरजूंना नाममात्र शुल्कात सेवा पुरवली जाते किंवा ज्यांना तेही शक्य नाही त्यांना मोफत सेवा पुरविली जाते. ही सेवा अन्नांची, कपड्यांची, औषधांची, निवाऱ्याची वगैरे असते. निराधारांना आधार दिला जातो. त्यांना त्यांच्या पायावर उभं करून जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला जातो. अशा संस्थांना दानशूर लोक भगवंत श्रींची सेवा म्हणून मदत करतात. तेथे दानाची भावना नसते. भगवंत श्रींनी आपल्याला जे मिळवून दिले आहे त्यातील काही भाग भगवंत श्रींना भगवंत श्रींच्या कामाला परत अर्पण करण्याची भावना असते. एकेकाळी फार सुंदर पद्धत होती. आपल्याला जे मिळेल त्यातील पहिला चौथा हिस्सा गरजूंना मदत म्हणून दिला जायचा. दुसरा चौथा हिस्सा धार्मिक कार्याला दिला जायचा. तिसरा चौथा हिस्सा अतिथीला वाढला जायचा. अतिथी म्हणजे जो न सांगता दत्त म्हणून परमेश्वर स्वरूप म्हणून हजर होतो तो, त्याला दिला जायचा. शेवटचा चौथा हिस्सा स्वतःसाठी उपभोगला जायचा. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना त्यामागे रुजलेली असायची. तेथे मालक भगवंत श्री असतात. तेथे काम करणारे त्यांची सेवा संस्थेला म्हणजे भगवंत श्रींना रुजू करतात.
त्यातून जे मिळेल त्यात मोठ्या आनंदाने जगतात. ही भगवंतश्रींची सेवा असते. तेथे व्यवहारी हिशेब नसतात. अशा संस्था सेवाभावी समाज उपयोगी कामे करतात. अशा संस्थांमधून राजकारणाचा ढोंगी स्वार्थी कली शिरणार नाही याची काळजी प्रत्येक साधकाने घेणे हे कर्तव्य आहे. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 11. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान. आता हेही करणं ज्याच्या कुवतीबाहेर असेल त्यांनी माझ्या योगाच्या आश्रित होऊन योगयुक्त होऊन आत्मसंयमी होऊन सर्व कर्मफलांचा माझ्यासाठी त्याग करावा. श्लोक क्रमांक 10 मध्ये भगवंतश्रींनी सर्व कर्मे भगवंतश्रींसाठी करावीत असे सांगितले. परंतु हे करणंसुद्धा अहंकारी व्यक्तीला शक्य होत नाही. कारण प्रत्यक्ष मी काम केले आहे आणि ते मी केलेच नाही असं समजणं मोठं अपमानाचं वाटतं. येथे न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची चढाओढ लागलेली असते. तेथे स्वतः केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं विसरायचं म्हणजे कठीणच आहे. हां, अपयश आलं असेल तर ते काम मी केले नाही असं सांगणं शक्य आहे. मर्दुमकी गाजवायची हौस असते. त्यामुळे जेथे मर्दुमकीशी संबंध जोडता येईल अशी संधी सोडणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रसिद्ध परामुखतेने कर्म करणं शक्य होत नाही. भगवंतश्री अशांसाठी वेगळा मार्ग सांगत आहेत. भगवंतश्री सांगतात, माझ्याशी योगयुक्त हो, आत्मसंयमी हो. आता तूच कर्म कर, परंतु त्या कर्माचं फळ मला सोडून दे. कर्म मला अर्पण करू शकत नाहीस तर त्या कर्माचे फळ मला अर्पण कर. येथे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. पहिलं म्हणजे यात कर्माचं मी केलं हे श्रेय कायम राहतं, परंतु त्याचे फळ भगवंतश्रींना अर्पण झाल्यामुळे ते समाज उपयोगी येते. उदाहरणार्थ, मंदिराकडे जायचा रस्ता एखाद्या दानशूराने देणगी देऊन केला की तो तेथे त्याच्या नावाची पाटी लावतो. त्यात त्याने कर्म केल्याचे त्याला श्रेय मिळते, परंतु त्या कर्माचं फळ रस्त्याचा उपयोग जनतेला भक्तांना होतो. कर्म करणं कोणालाही चुकत नाही, ते तर करावंच लागतं, परंतु ते दुसऱ्यासाठी करणं पटत नाही. त्यामुळे कर्माचा भगवंतश्रींसाठी त्याग करण्यापेक्षा त्या कर्माच्या फलाचा त्याग करणं हे समजायला सोपं असतं. कारण यात कर्तृत्वाचा मोठेपणा जपला जातो. कर्माचं फळ हे कर्म करणाऱ्याच्या हातात नाही. ते कर्म सतत फलदायी होत राहते. उदाहरणार्थ, एखाद्याने सार्वजनिक बागेत झाडे लावून दिली. आता ही झाडे जगणे तसेच या झाडांना फळे येणे हे निसर्गाच्या हातात आहे. तसेच ही झाडे अनेक वर्ष सावली देत राहतील, अनेक वर्ष फळे देत राहतील. कदाचित ते लावणारा मृत होऊन जाईल, तरीही त्याने केलेल्या कर्माचे फळ चालूच राहील. त्यामुळे कर्माचं फळ अनंत असल्यामुळे ते सोडणे सोपे जाते. केवळ मलाच मिळणारी वस्तू दुसऱ्याला सोडणे कठीण असते, परंतु सर्वांनाच मिळणारी वस्तू सोडून देणे त्या मानाने सोपे असते. अशा वेळी मालकी एकतत्वातून अनेकत्वात असल्यामुळे त्यागाची मानसिकता वेगळी असते. माझं ही स्वार्थी भूमिका असते, तेथे त्याग लटपटतो. आपली ही सार्वजनिक भूमिका असते, येथे त्याग करणं स्वार्थाला धक्का न लागता मोठेपणा मिळवून देतो. अशा कर्माने काम न करण्याचा, अकर्मण्यतेचा बोल साधकाला लागत नाही. तसेच फळाची आशा स्वतःसाठी न धरल्यामुळे आसक्तीचा दोष येत नाही. कर्म केल्याचे श्रेयही पदरात पडते. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. ज्याप्रमाणे वृक्ष लता पल्लवी त्यांना आलेली फळे फुले ही सर्वांसाठी सोडून देतात, स्वतः त्याचा उपभोग घेत नाहीत, त्याप्रमाणे आपल्या कर्मांना आलेली फळे दुसऱ्यासाठी सोडून द्यावी, त्यात स्वतः भोग लालसेने गुंतू नये. हरिओम.